मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। अतिशय आज आनंदाचा क्षण येतोय आणि अभिमान वाटतोय की ज्या व्यक्तीचा प्रवास मी अगदी जवळून बघितलेला आहे, केदार शिंदे माझा मित्र, आणि त्यांनी जे वचन दिलेलं होतं सूरज चव्हाणला ते प्रत्यक्षात आज स्वप्न येतंय। केदार, या क्षणी तुला काय वाटतंय? मला तर खूप भरून आलेलं आहे आणि हे मनापासून अगदी इथून आलेलं आहे। तू सांग। 7 ऑक्टोबरला बिग बॉसच्या फिनालेमध्ये मी शब्द दिला होता सूरजला आणि सूरजच्या बरोबरीने महाराष्ट्रातल्या जनतेला की मी सूरज चव्हाणबरोबर सिनेमा करतो। आनंद आहे की ही गोष्ट माझ्याकडून पूर्ण झालेली आहे। हा सिनेमा ज्या दिवशी येईल त्यावेळेस लोकांना तो पाहता येईल आणि तेव्हा भरून पावीन मी, बस बाकी काही नाही। मुळात एकंदरीत आज इथे हा सोहळ्याला घरगुती वातावरण होतं, म्हणजे अजूनही आहे, कौटुंबिक वातावरण आहे। सगळ्या कलाकारांची जी मोठ बांधली गेली त्याबद्दलही थोडंसं शेअर कर। कसं मला नेहमीच जी कलाकृती करतो त्यात मला एक कुटुंब अख्खं बनवण्याची सवयच आहे। म्हणजे आजपर्यंत माझी कुठली रंगभूमीवरची नाटकं, सिरियल्स किंवा सिनेमे जे मी केलं ते माझं कुटुंब झालं। त्यामुळे आता एक झापूक हे कुटुंब आहे। आणि महत्त्वाचं गणेश म्हणजे जे मी कुटुंब करतो आणि जो व्हॉट्सअप ग्रुप आमचा तयार होतो ना, तो आज तागायत माझ्या सगळ्या सिनेमांचे जेवढे म्हणजे मोबाईलपासून जेवढे सिनेमे झाले व्हॉट्सअप आल्यापासून त्या सगळ्यांचे ग्रुप्स आजही ॲक्टिव्ह आहेत। म्हणजे असं नाही होत की मी सिनेमा केला, माझा काही संबंध नाही, आता बघा तुम्ही, माझे ऋणानुबंध त्यांच्याबरोबर निर्माण होतात आणि मी ब्लेस्ड आहे यासाठी की इतकी वेगवेगळी लोकं माझ्याबरोबर काम करत आहेत आणि मला आनंद देत आहेत। बघ ना, आता सिनेमा सुरू झाला आणि त्यावेळेला अडचण आली, अपघात छोटासा झाला, पण अशक्यही शक्य करतील स्वामी कृपा आपल्यासोबत आहे, त्याबद्दल सुद्धा थोडं। काही नाही, ॲक्सिडेंट झाला 3ऱ्या दिवशी मी पडलो आणि खांद्याला इथे क्रॅक गेला। मला खरं डॉक्टरनी सांगितलं होतं शूटिंग थांबवून, पण 125 लोकांचं युनिट माझ्याबरोबर आणि मी वाईला शूटिंग करतो आहे, तर मी तो अख्खा शूटिंगचा पूर्ण जो माझा एक कालावधी होता तो या पद्धतीनेच मी पूर्ण केला। बरं, त्याचा खूप त्रास झाला। म्हणजे खरं माझं 7 मार्चला संपलं आहे शूटिंग। मी आल्यानंतर मला कळलं की तो खांद्यातला गॅप वाढला आहे, पण स्वामी कृपेने मला ऑपरेशन करावं लागलं नाही आणि आता तो बरा आहे, पण थोडंसं अजूनही दुखतं आहे आणि फिजिओ सुरू आहे। हो, आणि निश्चितपणे ते त्यातनंही तू म्हणजे बाहेर पडलेलाच आहेस आणि स्वामी कृपा आपल्या पाठीशी आहेस। आणि मला सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आवडली, प्रत्येक टीमचा तू इथे उल्लेख केलास आणि प्रत्येकाबरोबर छायाचित्र घेतलंस, तर याला मनाचा जो मोठेपणा लागतो त्यासाठी खूप शुभेच्छा देतो तुला आणि खूप छान वाटले आणि आमचा पाठिंबा असेलच। धन्यवाद। थँक्यू। आपण सांगूया की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।